नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवरती। तुम्ही सध्या बघत असाल की गुरुवारी उच्च न्यायालयामध्ये कोणत्या केसबद्दल सुनावणी झाली, त्याच्यातच महत्त्वाची केस कोणती तर बघितलं असेल मराठा समाजासाठी जी सगळे सोयऱ्याची अधिसूचना झाली होती आणि त्या अधिसूचनेची नेमकं काय झालं, काल सुनावणी गुरुवारमध्ये झाली। मग गुरुवारच्या सुनावणीमध्ये उच्च न्यायालयाने काय सुनावणी केली आणि सरकार सध्या शांत का आहे तुम्ही बघितलं असेल। याच्या अगोदर मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी लढा लढवला आणि सगळे सोयऱ्याची अधिसूचना राज्य सरकारने काढली होती आणि राज्य सरकारने जी सगळे सोयऱ्याची अधिसूचना काढली त्यालाच कुठेतरी विरोधात ओबीसी वेलफेअर फाउंडेशनचे अध्यक्ष मंगेश ससाने साहेबांनी विरोधात केस दाखल केली की या ठिकाणी मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र देण्यात येत आहे, म्हणजे मराठा हा ओबीसी नाही म्हणून या ठिकाणी विरोधात केस दाखल केली होती। त्याच केसेसबद्दल गुरुवारी सुनावणी झाली। नेमकी सुनावणी कोणती झाली? सगळे सोयऱ्याबद्दल तुम्ही बघितलं असेल। या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांनी पाठपुरावा करून इथं कुठेतरी राज्य सरकारने अधिसूचना काढली होती सगळे सोयऱ्याची आणि त्याच्या विरोधात याचिका दाखल केली आणि त्याची सुनावणीमध्ये उच्च न्यायालयाने अशा प्रकारचे सांगितलं, सरकारला सुद्धा विचारणा केली आणि सरकारकडे नेमकी काय विचारणा केली आणि सरकार सध्या शांत का आहे। तुम्ही बघितलं असेल अधिसूचना जारी केली कधी 26 जानेवारीला वाशी या ठिकाणी जर बघितलं मुख्यमंत्री साहेबांनी अधिसूचना जारी केली होती आणि त्या अधिसूचना जारी केल्यानंतर 20 फेब्रुवारी मग 20 फेब्रुवारी त्यांनी या सगळे सोयऱ्याच्या बाबतीत कुठलाही विचार न करता विशेष अधिवेशन बोलावलं आणि मराठा समाजाला 10% आरक्षण दिलं आणि सगळे सोयऱ्याच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची चर्चा नाही झाली। पण हायकोर्टामध्ये मंगेश ससाने साहेबांनी जी याचिका दाखल केली होती सगळे सोयऱ्याबद्दल ती कोणती होती की मराठा हा ओबीसी नाही आणि मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र देण्यात येत आहे। मग मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र कोणतं देण्यात येत होतं, जेणेकरून बघितलं असेल 1967 च्या अगोदरच्या ज्यांच्याकडे नोंदी आहेत, म्हणजे कुणबी नोंदी 1967 च्या अगोदरच्या, मग मला सांगा त्यांना जर बघितलं 2004 च्या GR नुसारच देण्यात येत होतं, वेगळं तर काही केलं नव्हतं। मग या ठिकाणी GR नुसारच त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येत होतं। राज्य सरकारने सुद्धा बघितलं असेल नोव्हेंबर 2023 पासून ज्यांच्याकडे 1967 च्या अगोदरच्या कुणबी नोंदी आहेत त्यांना सुद्धा कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी मध्ये समाविष्ट करून घेण्यात येत आहे। मग याच्या विरोधात ही याचिका होती। मग राज्य सरकारने ही याचिका स्वीकारली आणि याच्यामध्ये आता राज्य सरकारला प्रश्न विचारलेत आणि त्यांनी प्रश्न काय विचारलेत की या ठिकाणी तुम्ही जे मराठा आहेत त्यांना ओबीसी मध्ये सामील करून घेत आहेत का, ओबीसी प्रमाणपत्र देत आहेत का। दुसरी गोष्ट, सगळे सोयऱ्यानुसार मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र लागू होणार आहे का किंवा देणार आहेत का। मग मला सांगा सगळे सोयऱ्याच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची अंमलबजावणीच झाली नाही, पण ही याचिका झाली आणि याचिकावर कुठेतरी सुनावणी होतीये। मग याचिका मंगेश ससाने साहेबांनी सुरुवातीला बघितलं असेल सगळे सोयऱ्या जी काही अधिसूचना काढली होती आणि अधिसूचनेवर हरकती मागवल्या होत्या, हरकती बघितल्या असेल 6 लाखाच्या पुढे हरकती गेल्यात आणि 6 लाखाच्या पुढे हरकती गेल्यात आणि त्या हरकती बघितलं असेल सगळे सोयऱ्याच्या विरोधात बहुसंख्य हरकती आहेत, जवळपास 4 लाखाच्या पुढे आहेत। मग 4 लाखाच्या पुढे जर हरकती असतील तर सगळे सोयऱ्याचा निर्णय नेमका कोणता लागेल। मग इथं कोर्टाने राज्य सरकारला प्रश्न विचारलेत आणि राज्य सरकारने याच्यावर उत्तर दिलंय काय। मग राज्य सरकारने बघितलं असेल त्यांचा महाधिवक्ता असतो कोर्टामध्ये, महाधिवक्ताने कुठल्याही प्रकारचं उत्तर होकारार्थी किंवा नकारार्थी उत्तर कोणतंच दिलं नाही, म्हणजे या ठिकाणी राज्य सरकार सपशेल शांत आहे। म्हणजे या ठिकाणी कळतंय की राज्य सरकारने जेव्हा विचारणा केली की तुम्ही सगळे सोयऱ्यांच्या बाबतीत कुठल्याही मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र देतायत का, तर सरळ प्रश्नाचं उत्तर असलं पाहिजे की सगळे सोयऱ्याची अंमलबजावणीच झाली नाही तर प्रमाणपत्राचा विषयच नाही, पण त्यांनी उत्तरच का दिलं नाही। मग इथं या ठिकाणी उच्च न्यायालयाने तुमची भूमिका स्पष्ट करावी असं सांगितलं आणि स्पष्ट करण्यासाठी त्यांनी तारीख सुद्धा दिली, ती 27 जून। मग जून महिन्यापर्यंत आता वाट बघावी लागणार। सगळे सोयऱ्याच्या बाबतीतली भूमिका स्पष्ट करण्यासाठी आता राज्य सरकारकडे वेळच वेळ आहे, पण त्यांच्यासाठी महत्त्वाची होती आताची लोकसभा निवडणूक। मग या ठिकाणी मराठा समाज असो किंवा इतर कोणताही समाज असो यांच्या प्रश्नाकडे यांना लक्ष देण्यासाठी सध्या वेळच नाहीये। पहिलाच वेळ नव्हता तर आता तर बघितलं तर लोकसभेची निवडणूक आहे, आता तर कसलाच वेळ नसणार आहे। यांच्या बाबतीत कुठे जर विचार करायचा झाला तर इथं उच्च न्यायालयामध्ये काहीतरी भूमिका स्पष्ट केली असती, पण या ठिकाणी मराठा समाजातील पदरामध्ये 10% आरक्षण टाकलं, मराठा समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असतो। मराठा समाज सुद्धा दिशाभूल झालेला होता, याच्या अगोदर 2दा झाला होता, आताही होतो की नाही माहित नाही, कळत नाही, ते टिकेल की नाही ते सुद्धा कळत नाही। मग मराठा समाजातील पदरामध्ये 10% आरक्षण टाकून सगळे सोयऱ्याच्या बाबतीत कुठेतरी बाजूला सारल्या केल्यासारखं आहे।
म्हणून मनोज जरांगे पाटलांनी अजूनही त्यांचा लढा सोडलेला नाही। आणि इथं जर बघितलं, मनोज जरांगे पाटलांनी एक इशारा दिला, जर कदाचित 6 जून पर्यंत सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी नाही झाली तर विधानसभेच्या निवडणुकीत 288 उमेदवार देणार आहे। ते का देणार आहेत जर बघितलं, सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी जरी झाली आणि अशा प्रकारची अंमलबजावणी होऊन जर ती कोर्टात नाही टिकली तर मग ती टिकवण्यासाठी सरकारने जर पाठपुरावा नाही केला तर मग मला सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी होणारच नाही। मग सगळे सोयऱ्याचं नेमकं काय आहे? ज्या व्यक्तीला 1967च्या अगोदरच्या कुणबी नोंदीनुसार प्रमाणपत्र मिळालं ओबीसीचं, त्याच्या व्यक्तीला सगळे सोयऱ्याला सुद्धा प्रमाणपत्र देण्यात यावं, ही सगळे सोयऱ्याची बात आहे। मग सगळे सोयऱ्याची अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटलांनी रणशिंग फुंकारलं आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपलेच उमेदवार उभे करायचे, फक्त मराठा समाजाचेच का नाही, 12 बलुतेदार मग प्रत्येक जातीतील व्यक्ती असतील त्या सर्व व्यक्तींना एकत्रित करून सर्व व्यक्तींचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्व मनमिळावू माणसं, एक विचारी माणसं जर एकत्र आणून विधानसभा निवडणूक लढवली तर कदाचित विधानसभेमध्ये कुठल्याही प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही। मग ते शेतकऱ्यांचे असो किंवा आरक्षणाचा असो, कोणताही प्रश्न असो, कामगारांचे सर्व प्रश्न हे तळागाळातील लोक जर उभे केले आणि ते जर कदाचित विधानसभेमध्ये सत्तेवर बसले तर 100% सर्व 12 बलुतेदारांचे सुद्धा प्रश्न सुटू शकतात। म्हणून मनोज जरांगे पाटलांना कुठल्याही प्रकारच्या पक्षावर विश्वास राहिला नाही, कारण प्रत्येक राजकीय पक्षाला फक्त आपली सत्ता काबीज करून आपली खुर्ची ठेवायची, म्हणजे माझी खुर्ची कुठल्याच व्यक्तीला गेली नाही पाहिजे असं सत्ताधारी असो किंवा विरोधक असो असं मनोज जरांगे पाटलांना वाटतंय। म्हणून मनोज जरांगे पाटलांनी एक निर्णय घेतला की यांना सगळ्यांना बाजूला सारून जर सर्व जाती वर्गातील व्यक्तींना एकत्रित करून एक विचारी माणसांना जर विधानसभेमध्ये पाठवलं तर कदाचित सर्वच प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाहीत। मग त्याच्यामध्ये बघितलं, सगळे सोयऱ्याच्या अंमलबजावणी बाबतीत असेल किंवा धनगर समाजांचे प्रश्न असतील किंवा इतर समाजांचे प्रश्न असतील, सर्व प्रश्न सोडवण्यासाठी तळागाळातील माणूस उभा करून जर विधानसभेत पाठवला तर सर्व व्यक्तींचे प्रश्न सुटू शकतात। म्हणून त्यांनी हा इशारा दिला की येत्या विधानसभेमध्ये 288 उमेदवार उभ्या केल्याशिवाय पर्याय नाही। काही जण म्हणत असतील की 288 उमेदवार मनोज जरांगे पाटलांनी राजकीय क्षेत्र लढवलंय का? नाही, त्यांना 100% माहिती आहे, जर सगळे सोयऱ्याच्या बाबतीत अंमलबजावणी करायची असेल तर राज्य सरकारचा पाठपुरावा त्या न्यायालयात होणं शक्य पाहिजे। पण या ठिकाणी बघितलं असेल, गुरुवारच्या सुनावणीमध्ये राज्य सरकार बाबतीत जे काही महाधिवक्ता आहेत त्यांनी होकार सुद्धा नाही दिला आणि नकार म्हणजे उत्तरच दिलं नाही। म्हणजे या ठिकाणी तुमची शांती, तुमची चुप्पी का आहे? कारण या ठिकाणी जर तुम्ही उत्तर दिलं असतं तर कुठंतरी निर्णय वेगळा लागला असता आणि काहीतरी लोकांना कळालं असतं। म्हणजे या ठिकाणी फक्त लोकसभेची निवडणूक आहे, कुठंतरी मतांचं विभाजन होऊ नये म्हणून या ठिकाणी होकारही नाही दिला आणि नकारही नाही दिला। जर गुरुवारी सुनावणी होत असेल तर राज्य सरकारच्या बाजूने काहीतरी उत्तर देणं अपेक्षित होतं, पण या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं उत्तर दिलं नाही। मग याचं नेमकं काय आहे? तुम्हाला एक कळू शकतं की ज्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीला या बाबतीत प्रश्न सोडवायचाच नसेल, म्हणजे या ठिकाणी सगळे सोयऱ्याच्या अंमलबजावणी बाबतीत कुठल्याही प्रकारचा निर्णय द्यायचाच नसेल तर वेळ काढूपणा चालू असतो। आतापर्यंतचा वेळ काढूपणा आताही पुढे चालूच असेल। म्हणून मनोज जरांगे पाटील म्हणतायत की जर अंमलबजावणी करण्यासाठी यांचा निर्णय येणारच नसेल तर मला देणारे बनावं लागतील। मग देणारे बनवण्यासाठी त्यांनी विधानसभा हे निवडणूक जे काही निर्णय घेतला तो कदाचित योग्य दिसतोय, कारण यांच्या मनात जर अशा प्रकारचे प्रश्न सोडवण्याची कुठल्याही प्रकारची हालचाल होत नसेल तर कुठेतरी त्या व्यक्तीला सुद्धा हालचाल करावीच लागेल। काही जण म्हणतात विधानसभेचा मार्ग निवडून मनोज जरांगे पाटलांनी निर्णय योग्य घेतला की नाही घेतला, असे प्रत्येक जण प्रश्न विचारतायत। तुम्ही सुद्धा कमेंटद्वारे सांगू शकता की त्यांनी निर्णय घेतलेला योग्य आहे की अयोग्य आहे, पण त्यांनी कुठेतरी निर्णय योग्य घेतल्यासारखा दिसतोय। कारण जर यांची हालचाल पुढे होतच नसेल तर मला सांगा तुमचे प्रश्न कधी सुटणार? आणि ते प्रश्न सोडवण्यासाठीच मनोज जरांगे पाटील अजूनही त्यांचा लढा चालूच ठेवतायत आणि त्यांच्या लढ्याला बहुसंख्य लोकांचा पाठिंबा आहे। काही जण राजकीय सत्तेतील असो किंवा विरोधातील असो त्यांना डिवचण्याचा प्रयत्न भरपूर प्रमाणात चालू आहे। म्हणूनच मनोज जरांगे पाटलांनी सर्व लोक जे एकत्रित झालेले आहेत, परत त्यांनी 8 जूनला जी विराट सभा बोलावली आहे नारायणगडावर, त्याच्यामध्ये कोट्यावधी लोकांची संख्या असेल आणि त्याच्यामध्येच मनोज जरांगे पाटील आपला निर्णय घेणार आहेत आणि लोकांपर्यंत पोहोचवणार आहेत की हा लढा यशस्वी होण्यासाठी सत्ताधारी असो की विरोधक असो आपल्या प्रश्नाकडे कुठेतरी कानाडोळा करतायत। म्हणून आपला प्रश्न सोडवण्यासाठी आपल्यालाच सत्तेवर जावं लागेल, म्हणून आपले उमेदवार उभे करायचे। मग उमेदवार फक्त एका जातीतील असेल का? नाही, त्यांनी सांगितलं सर्व
जाती धर्मातील लोकांना एकत्रित करून एका ठिकाणी आणून सर्व व्यक्ती त्या सत्तेवर बसतील आणि आपले प्रश्न सोडवतील। म्हणून मनोज जरांगे पाटलांनी जो निर्णय घेतला तो योग्य आहे की नाही हे आपल्या कमेंटद्वारे तुम्ही सांगू शकता। आणि जर बघितलं गुरुवारच्या कोर्टामधल्या सुनावणीमध्ये सरकारने कुठल्याही प्रकारचं उत्तर दिलं नाही, याचं कारण सुद्धा आपल्या उघड्या डोळ्यानं आपण पाहिलं। तुम्ही जर पाहिलं नसेल तर सुनावणी ऐकली असेल की त्या ठिकाणी मंगेश हसाने साहेबांनी जी याचिका दाखल केली होती ती दाखल केल्यानंतर कुठंतरी उच्च न्यायालयाने सुनावणी घेतली, पण कुठल्याही प्रकारचा निर्णय राज्य सरकारकडून किंवा उत्तर आलंच नाही। म्हणून सुनावणी जर बघितलं 27 जून पर्यंत भूमिका स्पष्ट करण्यासाठी राज्य सरकारला सांगितलं, पण तोपर्यंत लोकसभेची निवडणूक होऊनही जाणार, 4 जूनला निकालही लागणार, मग पुढे वेळ काढूपणा चालूच ठेवणार। म्हणून मनोज जरांगे पाटलांनी विधानसभेचा जो मार्ग आहे तो निवडलाय आणि तो निवडलेला मार्ग किती लोकांना योग्य वाटतो त्यानुसार कमेंटद्वारे सांगा, किती लोकांना अयोग्य वाटतो ते सुद्धा कमेंटद्वारे सांगू शकता। ठीक आहे, थांबतो, धन्यवाद।